या पत्रकार भावांक आणि यूट्यूब चॅनल डिजिटल मीडिया सगळ्यांक येवकार आम्ही सगळे एक्टिविस्ट मिळून एक रिप्रेजेंटेशन सिव्हिल सोसायटी ऑफ गोवा गोयचे राखणदार हांच्यांनी मुखार सरून एक रिप्रेजेंटेशन दिवपाक लागून हांगासर आयिल्ले आमी चीफ इलेक्टोरल ऑफिसराक हांगासर मेळ्ळे आमी आमचें मत जे आहा पळय तेका मांडले आमी सिंपल गजाल विचारले की सध्या तुम्ही पहिला नेशन वाइड प्रोटेस्ट जाता आणि अलायन्स इंडिया अलायन्स म्हणून थंयसर दिल्ली थंयसर एमपीज जावन थंय प्रोटेस्ट केल्ले आहा अरेस्ट जाल्ले आसा कारण व्हेरी सिंपल आसा एका स्टेटीन एका असेंब्लीन खुबशे फ्रॉड जाल्ले आसात 1 लाख डेटा वयर थंयसर फ्रॉड जो डेटा करून इलेक्शन जिखिल्ले आसात आता हे जिखोवपा खातीर कोण करतात इलेक्शन कमिशन जाणे ट्रान्सपरंट इंडिपेंडंट आमी ट्रस्ट दवरता की इलेक्शन कमिशनाचेर की इंडिपेंडंट फेअर एंड फ्री इलेक्शन जावपाक जाय हेच इलेक्शन जी आहा पळय हेच एजन्सी जी आहा पळय ती फ्रॉड करता आता फॅक्च्युअल्स आहा पळय ते मुखार दवरले आसात राहुल गांधीन एक्सपोज केल्ले आसात पण एक आणि राहुल गांधीन एक्सपोज केल्या उपरांत मागीर काही गजाली ज्यो आहा पळय ते लोक आपल्या आपल्या वाड्यांनी जशे एकाच घरान कितले वोटर आसा अशें एक्सपोज जावपाक मारगांव जाले बामणबाट जाले आणि डिफरंट चिंबला जाले सगळे कडेन हांगासर भायर सरपाक येयल्ले आसा प्रश्न असो आसात की आज एक डिफरंट नरेटिव्ह सेट जातात लोकांक गुमराह करपाची आणि डायवर्ट करपाची प्रश्न सिंपल आसात प्रश्न वो डायरेक्ट येता की एफिडेविट साइन करपाक जाय म्हणटा इलेक्शन कमिशन म्हणटा की एफिडेविट साइन करपाक आणि ताका सपोर्ट करपाक गोवा इलेक्शन कमिशना कडल्यान हांगासर रिट्वीट जातात सेम जो नॅशनल वायड आहा तो हांगा रिट्वीट जाता ताका लागून आमी ताका क्वेश्चन करपाक लागून आयले कितें क्वेश्चन केले आमी की 30 दिसा भितर थंयसर म्हणटा की एफिडेविट फायल जावपाक जाय इलेक्शन जाल्या उपरांत कितें तर फ्रॉड आहा कितें आहा कंप्लेन्स आहा जाल्यार त्या सेक्शनाच्या प्रमाणे आता फायल करून अर्थ ना कित्याक 30 दीस जावन गेले इलेक्शन कमिशना कडेन गेल्यार तूं म्हणटलो की ऑलरेडी 30 दीस जावन गेले ते पयलीं करपाक जाय आशिल्ले म्हणून दुसरी गजाल जरी तर इलेक्शन कमिशन आयकना जाल्यार कोर्टान वचपाक 45 डेज मेळटा आनी 45 डेजूय जावन गेले आता कोर्टान सुद्धा गेलो जाल्यार काय अर्थ ना आता हे कित्याक डिले जाले अशें डायरेक्टली राहुल गांधीन क्लियर कट सांगलेले आसा की 6 लाख डेटा इतलो जेन्ना सॉफ्ट कॉपी डिजिटल नासता आणि हार्ड कॉपी दिता ते हार्ड कॉपी व्हेरिफिकेशन करपाचें काम जे जनतेक सांगता तुम्ही जनताक सांगता आणि ते मागीर तर जायना 30 दिसा भितर पॉसिबल ना ते जरी तर हे 6 म्हयने लागले हे करपाक जाल्यार नेशन वायडाचो डेटा व्हेरीफाय करपाक कितलो टायम लागतलो हे जेन्ना तुम्ही पुटअप करता आणि त्यांना सांगता जाल्यार तेन्ना इलेक्शन कमिशनाकडे आमकां टायम मेळना आणि कोर्टान 45 डेज आमचो आसात एक नंबर 1 स्टेट वायड वोटर व्हेरिफिकेशन ड्रायव्ह जावपाक जाय जंय सिव्हिल सोसायटीचो पार्ट आसपाक जाय ह्या व्हेरिफिकेशनाक फक्त गव्हर्नमेंटाचेर आमी विश्वास दवरपाक शकना आमचो पार्ट आसपाक जाय सिव्हिल ऑर्गनायझेशनाचो पार्ट आसपाक जाय बिकॉज वी आर अ पार्ट ऑफ द डेमोक्रेसी आणि आमकां तर इन्वॉल्व करिना सिव्हिल सोसायटीक इन्वॉल्वमेंट ना जाल्यार कितें फायदो हेकाच लागून डुप्लिकेसी फेक वोटर कार्ड जनरेट जाता सो अमको बजेट आमी आतां कमिशनाक सांगल्यार तो म्हणटा आपल्या कडेन बजेट आसना हे करपाक लागून सिव्हिल सोसायटी जाल्यार कॅबिनेटान अप्रूव करपाक जाय बजेट ह्या गोष्टीक ड्रायव्ह करपाक लागून सिव्हिल सोसायटीक प्रत्येक बुथाचेर एक सिव्हिल सोसायटी म्हणून भितर एक मनीस आसपाक जाय जाका पेमेंटाचेर दवरपाक जाय म्हणल्यार एक स्टायपन कसो आनी गोंयभर हे ड्रायव्ह जावपाक जाय दुसरी गजाल म्हणटा जी पब्लीक एक्सेस टू द डिजिटल वोटर डेटा आता जेन्ना आमी वोटींग पळयलें तेन्ना आमकां फोटो मेळना डिजिटल हितून फोटो मेळना बाकीचे हे मेळटा सो ते आता सध्या फोटो विथ फोटो व्हेरिफिकेशन करपाक जाय जाल्यार विथ फोटो जावपाक जाय खंयूय मनीस बसो आमचो तो व्हेरीफाय करपाक लागून अप्रूव जावपाक जाय तिसरी गजाल जी आमी मागला आधार कार्ड म्हणटा ते तुम्ही म्हणटा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर कर्नाटकांतल्यान गोंयान वोट मारला कर्नाटकाय इलेक्शन कार्ड आहा गोंयानूय इलेक्शन कार्ड आहा म्हणून कशें प्रूव करपाचें गोंयकारांनी कितें आयडेंटिटी आहा कर्नाटका वचपाचें आमी गुजराताक वचपाचें महाराष्ट्रा वचपाचें तोच वोटिंग कार्ड रिपीट जाता त्या टायमाचेर येता ना कसो व्हेरीफाय करपाचें सो आमी एक गजाल तांकां सांगली आसा की आधार कार्डाचो जो डेटा आहा तो लिंक जावपाक जाय इलेक्शन कार्डाचो डेटा तो लिंक जाल्या उपरांत एटलिस्ट आमकां प्रोवायड कर पूण इलेक्शन कमिशनाक कोण आरटीआय घालता ताका ऑनलायन तुमी पूण व्हेरिफिकेशन जाल्या उपरांत आमकां कळटलें की एका आधारा फाटल्यान एकूच थंयसर वोटिंग कार्ड आसा नाजाल्यार हे कितें जाता सध्या प्रेझेंटली व्हेरिफिकेशन जायना काय जायना इलेक्शनाचेर एका घरान 4 हे जाता मडकय कॉन्स्टिट्युएन्सीनी सुद्दां आतां सध्या प्रेझेंटली भायर येवपाक लागले आसा एक संस्था आसा खंय
त्या संस्थेन 139 वोटर्स खंय रेजिस्टर आसा. हिंदू आउटफिट संस्था आसा खंय, तेतून खंय 139 वोटर्स आसा, तातूंत मुस्लिमूय आहा खंय आनी ते मुस्लिम बायलांय आहा खंय. म्हणजे हेतून कितें चल्लां कितें? हेजेर व्हेरिफिकेशन जावपाक जाय. हे व्हेरिफिकेशन करपाची गरज आहा की ही एजन्सी काय कितें वोटिंग करपाची आनी ह्या सरकाराक जिखोवपाक लागून असल्यो एजन्सी सेटअप जाल्ल्यो आहा काय म्हणून म्हाका क्लियर कट आमी सांगपाचें आहा. आयज आमी बरे भशेन डिसंट लोक कशे हांगासर आयिल्ले आहा, रिप्रेझेंटेशन दिला. इलेक्शन कमिशन ऑफ गोवा तर आपले वाऱ्यार तर सोडीत जाल्यार मागीर आमी हांगासर हजारांनी लोक हांगासर तर पावयले जाल्यार मागीर आमकां ब्लेम करनाका. आमी ईव्हीएमाचेय तेच करपा लागून आयिल्ले, ईव्हीएमाचो प्रोटेस्ट आमी हांगासर जाल्लो, ईव्हीएमाचेर कांय जाल्लें ना. आमकां हांचे कडल्यान कांयच आउटपाट येना. ते कितें विचारल्यार कितें सांगता, आमी कितें करपाचें तें वयरसून येता न्हू, वयरसून येता तें करपाचें म्हणटा ते हांगासर. वो आतां चीफ ऑफिसर आमकां सांगता. सो म्हाका एकूच विनंती आहा, असले टोपी घालून इलेक्शन जिखपाक आमी ह्या फावटी गोंयकार दिवपाचे ना. आनी सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांक हांव एकूच विनंती करता, आमचो वोटींग रायट राखपाचो काम तुमचें आहा. तुम्ही गावागावांनी वचपाची गरज आसा आणि गावागावांनी जर तर एक्स्ट्रा वोट आसा ते डिलीट करपाची गरज आसा आणि फेक वोटर आहा हे व्हेरिफिकेशन करपाचें. आमच्या एक्टिविस्टांचो सपोर्ट डेफिनेटली आसतलो, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमचेरूय आसा. तुम्ही फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमचें काम जावपाचें ना. प्रत्येक कॅन्डिडेट जो आहा पळय ताची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय, प्रॉपर व्हेरिफिकेशन जावपाक जाय आणि डुप्लिकेशन आनी ड्युअल वोटिंग आसपाक जायना. कितें सांगलां आमी तो म्हणटा कितें हे लेटर आहा पळय आपूण तो पळयता आनी मागीर फुडें धाडटा म्हणपाले. हे बाकीचे आधार कार्ड लिंक करपाचे आमचे कडेन प्रोविजन ना म्हणून हांवें म्हणलें आमचो मेमोरेंडम जो थंयसर पावपाक जाय. फुडल्या असेंब्लीन जे आहा पळय हें डिस्कशन जावपाक जाय. हाज्या पयलीं असेंब्लीच्या पयलीं आमचो सगळो हो व्हेरिफिकेशन प्रोसेस स्टार्ट जावपाक. वी कॅनॉट वेट एट द लास्ट मोमेंट. आतां 1.5 वर्स उरलेले आसात. झेडपी इलेक्शन लागीं पावल्ले आसात. झेडपी इलेक्शनाक आमी ड्युअल आनी फेक वोटिंग जावपाक जाय ना म्हणून आमी ताका विचारलें बाबा तुमचो प्रोसेस कितें आहा काय म्हणून. सो आय फायल तो म्हणटा की आपलो ऑलरेडी ट्रान्सफर जालो म्हणपालो, ट्रान्सफर जालो, आपूण फक्त हँडओव्हर करपाचो आहा, तुमी पयलीं येवपाचें आहा म्हणपाक. सो ही फकाणां जी आहा पळय ती बंद करपाक जाय म्हाका. कोण आहलो आतां थिंगा? मसूरकर म्हणून आशिल्लो. सो तेजी ट्रान्सफर तेणे गोंयांत घेवना अजून पर्यंत चार्ज घेवंक ना. म्हणल्यार आतां अशें आहा की टायमा ट्रान्सफर करीत स्कॅम करप ट्रान्सफर करप अशें जावपाक जायना. जो मनीस जो बीएलओ इन्वॉल्व आहा ह्या फ्रॉड करपाक ताका आनी दवरप ना, ताका टर्मिनेट करप. ही शूड नॉट बी गिवन इवन अ चान्स. ही कॅनॉट. ही इज प्लेइंग विथ द वोटिंग रायट, ही इज प्लेइंग विथ द डेमोक्रेसी, ही इज प्लेइंग विथ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. रामा हे आधार कार्डाचो तुमचो पॉयंट बरो आसा, पूण आख्खे इंडियेभर जावंक जाय चेंज न्हू, गोंयान म्हण जावचो ना चेंज. आगे इंडियेभरूच मागता आमी गोंयकार गोंयान आहा म्हणून गोंयकार आमी स्टार्ट केला गोंयान. इट शूड हॅपन इन द होल ओवर इंडिया. नाजाल्यार तेन्नाच तर आमकां ट्रान्सपरन्सी येतली, तेन्नाच कळटलें. आधार कार्ड एकूच आसता, ते 2 आधार कार्ड करपाक शकना. जे आमचे सांकवालचो सेक्रेटरी करता ते भाशेन 2 आधार कार्ड करपाक शकना. आधार कार्ड एकूच करपाक शकता. आनी एक आधार कार्डाचेर एक्चुअली पळोवपाक गेल्यार व्हेरिफिकेशन जावपाक जाय. एकूच एक आधार कार्ड एक इलेक्शन कार्ड. आधार कार्ड खंयचें आसूं, इलेक्शन कार्ड एकूच आसपाक जाय आनी तेतूनच व्हेरिफिकेशन जातलें. नाल्यार आनी दुसरो डेटा खंयचोच ना. गव्हर्मेंटा कडेन आधार कार्ड सोडून दुसरो डेटा आसा व्हेरीफाय करपाक जाल्यार दे शूड इन्क्लूड दॅट ऑल्सो. आयज आमी आमी हेजे साहेबाक मेळपाक गेल्ले, जे राहुल गांधीजी जो शपथ घेवन एफिडेविट करून दी म्हूण सांगता आनी तेजे उपरांत तूं आमकां येवन मेळ म्हूण सांगता न्ही, तेन्ना प्रत्येक मेंबर ऑफ पार्लिमेंट जे आसा किंवा प्रत्येक असेंब्ली इलेक्शनाक जे लेजिस्लेटर म्हणून रावतात ते पयलीं न्हू एफिडेविट दिता आनी आपूण जे कितें आयज बरयलेलें आसा हें सत्य बरयल्लें म्हूण सांगता. तेन्ना खंयच्याच इलेक्शन ऑफिसराक व्हडलो जो आसलो न्हू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ताका शपथ घे म्हणून सांगपाची गरज नासता. आतां हांव एका पॉयंटाचेर येता की एका घरांत एक जर सिंगल बेडरुमान 80 जाण जर रावता आनी आयज गोंयच्या मतदारसंघात मडकय मेळलेले आहा 139 एका घरांत मेळलेले आसा आनी ते डिफरंट समाजाचे आसा. तर ह्या आज गोंयकारांक कळपाक जाय की 139 मनीस एका घरांत जर रावले तर एकटो मनीस सकाळी फुडें उठना फुडें ताका सकाळी फुडें टॉयलेटीक वचपाक जाय, तेजे उपरांत बाथरुमान वचपाक जाय. एक 15 मिनटां तो एक्झॅक्टली घेतलो. जवळ जवळ ताका 139 जे मनीस जे आसा न्हू ताका 2085 मिनटां लागतली. म्हणजे जवळ जवळ ताका कमीत कमी
कितकी वरां लागतली हेचेर विचार करपाक जाय ह्या सरकारान. जर एकटो मनीस एका घरान जर 15 मिनटां जर घेता आनी एका घरान 139 जर मनीस जर रावता तर इल्ल्याशा घरान 139 मनीस न्हिदतलो खंय, जेयतलो खंय, तो बाथरुमान वयतलो खंय, ताका टॉयलेटाक इतको टायम लागतलो. आनी जर इल्ल्याशा घरान जर मनीस जर रावता तर 139 म्हणजे 139 नंबर्स जे मनीस रावतात ते भितरले सगळे शिकलेले असलेले असता, थोडे जोडूंक वयतात, थोडे मनीस एक 139 मनीस म्हणटकूच एक 39 मनीस जर कामाक जर वचना, बाकी 100 जर मनीस जर कामाक जर वयता तेंची जोड कितली जातली. एक एवरेज जर काडून गेले जाल्यार 30,000 जर आमी एका म्हयन्याक पगार घेतलो जवळ 30 लाख रुपया म्हयन्याक पगार जातलो. पूण ते इल्ल्याशा घरान ते कित्याक म्हूण रावतले. हे स्पेशल मतां मारपाक म्हणून विचारता भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक. हे जे मनीस जे आसा आयज सुदीन ढवळीकर सांगता कितें खबर आसा, ते खंय BLO केला खंय तांकां हाडून दवरलेले आसा. BLO म्हणजे गव्हर्मेंट ऑफ गोवा. ते सांगले त्या प्रमाणे ह्या गव्हर्मेंटाच्या अंडरूच ते कामाक लागलेले आसा. ते आमचे भुरगे, आमचे गोंयचे भुरगे ते कामाक लागलेले आसा. म्हणजे हे सरकारान इलेक्शन कमिशनाक एक जर आयज जर MLA आनी मिनिस्टर जर सांगता ताका तेंच्यांनी कितें मिस्टेक केल्या, निवडून कोण येतात. हांव जर म्हणटा आतां हो मनीस जर ट्रान्सफर जावपाचो आसा न्हू, चीफ ऑफिसर हो जो कोण इलेक्शनाचो जर आसा न्ही, खरोखरच भारतीय जनता पार्टीचो सरकारचो मुखिया जो आसा, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर सुद्दां म्हाका दिसता ट्रान्सफर जावपाची शक्यता आसा. तुम्ही लोकांची भानगडी करतली, लोकांचे तुम्ही हे करतले, लोकांचो विश्वासघात करतलो. आनी आयज आमी प्रत्येक गोष्टीक सांगता की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हे EVM जे आसा न्हू हे सस्पेक्टेड आसा. आनी आज कळ्ळें आमकां की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हे डुप्लिकेट मताचे निवडून येतात आणि आज मिजयतात ते, व्हडल्यान मिरयतात ते. आणि आमी सांगता देशाचे नागरीक, तुम्ही देशाचे नागरीक, पूण असले मनीस देशाचे नागरीक असू शकना. असले मनीस फाटल्या दिसांनी भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणटलो देश बेचणी नहीं दूंगा म्हणून, देश बेचणे नहीं दूंगा म्हणून. आयज तुम्ही मतां विकलीत. आयज मरे हे धाकटुले चोर जे आहा न्हू, धाकटुले गाडे फोडटात, शॉपां फोडटात, इडियांचे चॉकलेटीचे, ते चोर तरी बरे, ते चोर तरी बरे पोटाक लागून मोडटात, पोटाक लागून दुकानां फोडटात ते. पूण जे कोण लोकांची मतां चोरतात, मतां चोरून आपूण निवडून येतात आणि नेटान सांगता भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक आमी रामराज्य हाडटले म्हणून. रामराज्य हाडणारे हे सरकार न्ही, हे देश चोरणारे सरकार. हेंचेर प्रत्येक गोंयकारान विचार करपाक हे करूंक फावना. हांव मागता आमी येयल्लेले आसा कित्याक लागून आमी जी मतां मारता ही मतां सारकी वचपाक जाय. आनी मतां हे आपल्याच मनशांक हाडटात, आपूण निवडून हाडटात. आनी आयज पोलीस स्टेशनान आमी कंप्लेन जर करून गेले तर पोलीस कंप्लेन घेनात. एक मेन लास्ट टॉपिकाचेर उलयता आसतना हांव सांगता की फाटल्या दिसांनी प्रवीण आर्लेकर आनी जी दारोलकर हे दोगांनी फॉल्स एफिडेविट दिल्या. हे हांवें पोलीस स्टेशनाची कंप्लेन दिलेली आसा, इलेक्शन हेकाय कंप्लेन दिलेली आसा. तेज्या उपरांत कितें जालें, तेणी फॉल्स एफिडेविट दिल्या मरे. फॉल्स एफिडेविट जर हांगा जर दिता आनी हांव जर तेजेर कंप्लेन करता आनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सांगता तुम्ही एफिडेविट दिया म्हणून, तुमचेच MLA निवडून BJPचे येतात, फॉल्स एफिडेविट दितात आनी तेजेर एक्शन जायना. तेजेर पयलीं एक्शन घेयात. पळया भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक हांव सांगूंक करता, तुमचे इलेक्टेड मनीस जर फॉल्स एफिडेविट दितात आनी कसली फॉल्स एफिडेविट, तुम्ही एफिडेविट कसली मागतात तुम्ही, हेजेर आमकां पयलीं गोंयकारांक सांगपाक जाय. देव बरें करूं. आता पळयात की EVMाचेर भारत मुक्ती मोर्चा म्हणून एक मोठे संघटन आसा दिल्ली बेस्ड. ताजो जो मुखिया आसा वामन मेश्राम, हांव तुमकां एक व्हिडिओ प्ले करून दाखयता. तो कितें म्हणटा तो पळयात. वाराणसी में नरेंद्र मोदी चुनाव लड़ रहे थे और वाराणसी में नरेंद्र मोदी चुनाव लड़ रहे थे. नरेंद्र मोदी के चुनाव में 11 लाख लोगों ने वोट डाले. मशीन से कितना निकलना चाहिए था? 11 लाख. 11 लाख लोगों ने वोट डाले, 11 लाख वोट निकलने चाहिए थे. कितने निकले? 12,87,000. 1,87,000 वोट नरेंद्र मोदी के चुनाव क्षेत्र से वाराणसी से ज्यादा निकले. अरे इतने तेजी से तो मुर्गी अंडा नहीं देती, वो EVM मशीन वोट दे रही थी. बरोबर. वाराणसी में नरेंद्र मोदी के चुनाव क्षेत्र में ऐसा हुआ. नरेंद्र मोदी के चुनाव क्षेत्र में ऐसा हुआ और 370. तर कितें म्हणटा की EVM मशीन आहा पळय न्ही हें फ्रॉड आसाच. म्हणल्यार EVM मशीन चोर है और इलेक्शन कमिशन चोरों का सरदार है. म्हणजे आमी पयलीं सुद्दां डिमांड करपाक लागिल्ले की बाबा EVM आमकां नाका, बॅलेट पेपर जाय. आनी जेन्ना 2023 खास करून तुमकां मिडियाक सांगता, तुमकां खबर आसतलें की आमी मोठें आंदोलन केलें की आमकां EVM नाका, बॅलेट पेपर जाय म्हणून.
तेन्ना हो राहुल गांधी अख्खे देशभर भोंवतालो आनी कितें म्हणटालो की भारत जोडो यात्रा आनी जेन्ना खरोखरच देशाक ईव्हीएम नाका आशिल्लें, बॅलेट पेपर जाय आशिल्ले, तेन्ना हो कितें म्हणपालो भारत न्याय यात्रा म्हण काडली. सो आतां राहुल गांधीन सिरियस रावपाक जाय. खरोखरच समज म्हणटा ईव्हीएमाक इलेक्शन कमिशनाक समज म्हणटा फ्रॉड आसा जाल्यार ताणें ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपर मागपाक जाय. बॅलेट पेपर इजी माराय. सकाळी सांज घातलें, व्हेरिफिकेशन केलें, सांजचें फोडलें, बुथाचेर फोडलें. ते डबे व्हरून थंय वचपाचें ना, स्ट्रॉंग रूमाक दवरपाचें ना आनी 25 आनी 40 दीस दवरपाचें ना. थंय व्हडले घोटाळेबाजी जाता. कित्याक जेन्ना समज म्हणटा 300 आनी 400 समज नाजाल्यार 500 धर तूं, समज म्हणटा तूं बॅलेट बुथाचेर वोटींग जालें जाल्यार तांचे ऑफिसर आसतात, ते मेजपाक व्हडलेशे टायम लागना. हो सामको सोंपो उपाय आनी तो करपाक जाय. आनी जें रामान सांगलां पळय व्हेरिफिकेशन, जें लिंक करपाक जाय आधार कार्ड आनी हे वोटींग मशीन, वोटींग कार्ड, ते आमची सहज माग आहा ती. कित्याक तुमी समज बँकींक पॅन कार्ड आनी समज म्हणटा हें आमचे आधार कार्ड लिंक करपाक शकतात जाल्यार हें कित्याक करूं शकनात? तो थंय बसला, तो सीओ म्हणटा ना तें लिंक करपाक जावपाचें ना. कित्याक लिंक करपाक जावपाचें ना? अरे हांगाच फ्रॉड जाता. हे सगळें लिंकींग जावपाक जाय जाल्यारूच म्हाका दिसता हे इलेक्शन प्रोसेस जो पळय आसा तो सेफ आसतलो. आमची गोंयची डेमोक्रेसी आनी भारताची सेफ उरतली. ना जाल्यार अशेंच प्रत्येक फावटी इलेक्शन आमी ईव्हीएम नाका म्हणटात तेन्ना इलेक्ट्रोल बॉन्ड म्हण काडटात. आतां इलेक्शन आमकां नाका म्हणटा ईव्हीएम मशीन आनी कितें काडलां कळ्ळें तुका? तें व्हेरिफिकेशन जावपाक जाय, हो डाटा तो डाटा, हें एप्लिकेशन, तें अफिडावीट, आमकां कांयच नाका रे. आमकां जाय ईव्हीएम नाका, आमकां जाय बॅलट. बॅलटाचें जाल्लें वोटींग. वर्ल्ड वायड कितें काय म्हणल्यार ईव्हीएम मशीन भायर मारलां आनी सगळ्यांनी एक्सेप्ट केलां की बाबा ताजें फ्रॉड जाता, आमकां फकत बॅलट पेपराचें जाय. ही आमी मांग केली. 1 लाख दिल्या मरे तांकां आमी. 1 लाख दिल्यात, सिग्नेचर कंपेन दिल्या, तरी पूण कांय एक्शन घेना हे. जाल्यार गोंयच्या लोकांनी आतां उठपाक जाय आनी आमकां ईव्हीएम नाका, बॅलट पेपर जाय म्हूण रस्त्यार देंवपाक जाय. आतां हांव काय व्हडलें घेवन वचना. पयले बोबाव जालो ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणून. ईव्हीएम हटावन जावंक ना, पूण ईव्हीएमाचो चर्चा आसलो पळय तो बंद जालो. येदे व्हडले आख्खे नॅशन वायड हें गेलें. आतां येयला वोट चोर म्हणून. हे म्हाका दिसता हे पॉलिटिकल पार्टी न्हू सगळे हातीन एकामेकाच्या हातीन आहा पळय हें दिसता म्हाका. हे सगळे लोकांक उठावपाचे निमाणे आपुणूच बसता पळय ते. पूण हितून आतां ईव्हीएमाचेरूय बंद जालें. आतां हे नवी स्ट्रॅटेजी काडलेले कोणे. ही नवी स्ट्रॅटेजी घालून आतां इलेक्शन पावता म्हणून सर आमकां गोंयांक इंडियेच्या लोकांक आमकां कितें दाखोवपाक कोतात? खंयच्या हितून व्हरोंक कोतात हो म्हजो क्वेश्चन म्हाका पडलो. गेल्या फावटी आमी ईव्हीएमाचेर गेले, बोकडेक हे दाम मारली, आतां वोट चोराचेर दाम मारली, सगळे आतां बोवा मारतात. निमाणे हेच निमाणे आतां कितें करपाचें? आमच्या लोकांनी बाबा पळोवपाचें कितें डुप्लिकेशन आहा हें आमच्या लोकांनी हातीन घेवपाचें. कोणाच्या घरांनी आहा पळय ते. आनी एक इलेक्शन आतां आमी आहले इलेक्शन कमिशनाच्या फुड्यान व्हरून दवरपाचें हें आमकां डुप्लिकेशन येयलां. गांव तर उठत, एक पंचायत उठत आनी एक आमचे कॉमन सिटीजन आहा पळय ते उठत, बाबा ह्या घरांनी अमच्या ही रिस्पॉन्सिबिलिटी आमची जावन आमी तेका तो थिंगा बसला, ऑपोजिशन लिडर बसला, हो इन्ना रुलींग बसला म्हणून तेजेर खाली बोटां दाखोवपाक उरले. आयज आमी उठपाचे, जाप करपाची, एकल्याची इंडिव्हिज्युअली हा डेमोक्रेसी सांबाळपाक जाय. वोटिंगाचे मार झोक, ईव्हीएमाचे मार झोक, हे चोर आनी हे म्हणटा पळय ती हाली पेपराचेर आमकां पिशार काडपाची खबरो कांय जावपाचें ना. हाली आमी उठपाचे आनी आमच्या मध्ये आमी काम हें करपाचें, तेन्नाच आमचें सारकें जातलें डेमोक्रेसी. दॅट इज इट. माझे नाव शंकर पळूजी. आयज आमी सगळे एक्टिविस्ट मेळून हांगा इलेक्शन कमिशना कडेन येयल्ले मेळपाक तांकां सांगपाक की आयज हे जे ECI चेर एलिगेशनां जातात वोट चोरीची, एका घरान 150-160 लोकांचे आरोप जाता, एका घरान तेंची वोटींग आसा म्हणून, तेचेर आयज जाब विचारपाक येयल्लेले आनी आयज तेचे कडेन उलोवन जातकूच आमी येवन तुमकां ही बायट दिता. हांव एकूच प्रश्न विचारपाक सोदतां. आयज जेन्ना महाराष्ट्रान इलेक्शन जालें तेन्ना सुद्दां एलिगेशन जालें की वोट चोरी जाल्या म्हणून. उत्तर प्रदेशाक इलेक्शन जालें तेन्ना सुद्दां एलिगेशन जालें वोट चोरी जाल्या म्हणून. कितें आयज वयता थंय जी इलेक्शनां जाता थंयसर एलिगेशनां जाता की वोट चोरी जाल्या म्हणून. जाल्यार म्हाज्या हिसपान जाल्यार माननीय सुप्रीम कोर्ट आहा हेणे पयली दखल घेवपाक जाय आसलेली की हें कित्याक जाता आनी इतले लेवलाचे लोक कित्याक एलिगेशनां करता हेची दखल घेवपाक जाय आसलेली. आयज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जेचेर आयज ईच एंड एवरी भारतीय विश्वास दवरता
की हे क्लीन अँड क्लियर इलेक्शन आमकां घडोवन दितले आनी आमकां जावो तो सरकार हे दितले म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणून. पूण आयज आमकां जावो तो सरकार मेळना. आयज आमकां तोच परत सरकार मेळटा जो आमकां म्हारगाय दिता, पेट्रोल वाडयता, डिझल वाडयता, आमची शेतां पुरून उडयता, आमचे दोंगर काबार करता. हे आमचे गोंयचे लोक आयज त्यांच्या नांवान पोळ मारता ह्याच आमदारांचे आनी तेच आमदार परत निवडून येता. तेच आमदार परत निवडून येता. आमी म्हणटा ही पार्टी येवची ना म्हणून, पूण तीच पार्टी मेजॉरिटीन येता. कशी हे कर्मकांड करून, हे असे कर्मकांड करून इलेक्शनाच्या टायमार कर्नाटक जाय. हांव राहुल गांधीक सपोर्ट करिना, डायरेक्ट सांगता. हांव शंकर पळजी राहुल गांधीक सपोर्ट करिना. कित्याक राहुल गांधी आयज उठला आनी आमी 3 वर्सां पयलीं उठलेले. ह्याच इलेक्शन कमिशनाचेर आमी सायनी दिले, 1 लाख सायनी दिले. कितें हे पॉलिटिकल पार्टी जेन्ना हांकां लोक बोवाळ मारताले की धांदली जाता त्या टायमाचेर हेंच्यांनी उबे रावपाक जाय आसलेले. कितें आयज आमी तेंच्या कडेन उबे रावंक सोदिना. कित्याक हेंचेर आमकां विश्वासूच ना. ह्या पॉलिटिकल पार्ट्यांचेर आमकां विश्वासूच ना. आमी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिये कडेन मागता की ही वोट चोरी जाले हेचेर दखल घेवन इन्क्वायरी ही जावपाक जाय. आनी जर ती जायना जाल्यार आमी एक्टिविस्ट फुडें सरोन हेचेर आमी परत हांगासर मोर्चे हाडटले. देव बरें करूं. दुसरी गजाल, 2027 प्रमोद सावंत जो सांगता आमी परत 27+ येतले, हे आमकां गोंयकारांक कळपाक जाय. हेका लागून प्रमोद सावंताक जर कपासतात जर आसा त्यांनी बॅलेट पेपराचेर घेवपाची. झेडपीचे इलेक्शन बॅलेट पेपराचेर घेता, पंचायतीचे बॅलेट पेपराचेर घेता, म्युन्सिपालिटीचे बॅलेट पेपराचेर घेता. जर कापासता जर प्रमोद सावंताक मर्द जर आसा त्यांनी बॅलेट पेपराचेर गोंयचे इलेक्शन घेवपाचे आणि जिखोवन दाखोवपाचे. 7 सुद्धा सीट येवचे ना. हांव चॅलेंज करता गव्हर्मेंटा बीजेपीच्या. आणि इलेक्शन कमिशन जे आसा मतां चोरतात ते व्हडले चोर, बारीक बारीक चोर, गाडे फोडटा ते चोर न्हू, हे व्हडले कास्ताचे चोर. देव बरें करूं. म्हणजे तुमकां काँग्रेस पार्टी पळय ती आतां कॅम्पेन सद्या केला तेंचेर तुमकां हे ना विश्वास कसो विश्वास दवरपाचो? हे काँग्रेसीन कॅन्डिडेट निवडून हाडले आनी बीजेपीन दिले काढले आनी हेंचेर कसो विश्वास दवरपाचो? एकदा न्हू 2 फावटी दिलो. आमचो विश्वासघात केला हेंच्यांनी. आयज जे आमी कितें भोगता न्हू ह्या काँग्रेसी खातीर भोगता आमी. आयज जर गोंयचे घट्टण निसांटण जाला ह्या काँग्रेसी खातीर जाला. आयज जर गोंयकार पेजेक लागला, आयज भीक मागता जॉब दी ह्या काँग्रेसी खातीर. आयज जेंका ऑपोजिशन आयज ऑपोजिशनार आसले न्हू जाल्यार ही नाका बिलां पास जावची नासली. भूमिपत्र बील, हे बील ते बील, हे ऑपोजिशनान आयज जाय आसले. तुमकां लोकांनी मॅन्डेट दिलो मरे ऑपोजिशनान बसा कापास जाता जाल्यार. कितें रे हेवटेच्या तेवटेन तुमी येवचो नाका आशे खातीर आनी लाचार जावं नाका. लोक तुका आशेन वोट मारता. म्हाजो आतां आमदार शंकर बामणकर निवडून येयलो काँग्रेसीन, गेलो बीजेपीन. आमी कितें करपाचें? आमकां कोळसो नाका. कोळसो काडपाक जाय आसलो तेन्ना कोणी विचार करपाक जाय आसलो? हे काँग्रेसीन विचार करपाक जाय आसलो. कितें आयज हे काँग्रेसीन आमचो विश्वासघात केला गोंयकारांचो. पॉलिटिकल पार्ट्यो ज्यो पळय हे हान आमकां आतां इलेक्शन पावपाच्या टायमाचेर लोकांचो दिशामोल करतात आनी हे सांगतात एक घेवन येतात आनी लोकांक आवाज करतात. पूण हे पॉलिटिकल तेंचे हे करपाक आपणाच्या पावरार रावपाक. पूण कॉमन पिपलांक हेका कांय फायदो ना. कॉमन हाली वयर हे करतात, आमचे इन्स्टिगेट करतात. ह्या पॉलिटिकल पार्टयांचो कांयच वालोर ना म्हणटा पळय तसो जाल्ल्या कडेन उठोवंक जाय आमच्या पब्लिकान आनी आपणाचें मन धरून घेवंक जाय. हे कितें हा ना पळय ते लास्ट टायम ते सांगला पळय त्या हिसपान आमच्या EVMांचेर कांयच जायना. आवाज केलो इतलो आख्खो इंडिया हे जाली खूंय पावले. तेजेर घेतले ना. आतां परतून काडला हो नेई स्ट्रॅटेजी काडल्या. हे जातोच हा तेंच्याय टायमाचेर जाल्ले आनी हेच्याय फुडें जातोले. हय आतां तुमी पत्रकार भाव म्हणटा न्ही काँग्रेस सपोर्ट करपाचो. तुमकां खबर आहा आमी सपोर्ट करून तुमी आतां तुमी सपोर्ट करतले काय म्हणून आमकां विश्वास ना. जेन्ना 1947 आमचे इंडिपेंडन्स मेळ्ळे इंडियेक तेन्ना मरे 2 आसले लिडर कळ्ळें तुका. एक वल्लभभाई पटेल आसलो मरे आनी पंडीत जवाहरलाल नेहरू. आनी ह्या मरे तेन्ना वोटींग जालें आनी तेन्ना वोटींग जालें पळय तेन्ना मरे वल्लभभाई पटेला मरे 13 मतां पडलीं आनी जवाहरलाल नेहरू फकत 1 पडलें. आनी तेन्ना काँग्रेसीन हायजॅक केलें कळ्ळें तुका इलेक्शन वोटींग सिस्टम. आनी जालो कोण? PM कोण जालो रे? पंडीत जवाहरलाल नेहरू. आनी हेंय सांगता कारण कित्याक तें? कित्याक वल्लभभाई पटेल जो आसलो पळय न्ही तो बारीक समाजाचो आसलो, तो OBCचो आसलो कळ्ळें तुका न्ही, बहुजन समाजाचो आसलो म्हणून ताका PM करूं ना. आनी हेंच नाटक आतां BJP आनी काँग्रेस खेळटा. हेच नाटक कळ्ळें तुका. लोकांक जाय बाबा EVM नाका बॅलेट पेपर जाय. अरे तुम्ही हे क्लियर कट मागणी कित्याक एक्सेप्ट करनात? गुणान लोकांक कितें काय म्हणल्यार हा पिशान काडटात. सो वी डोंट बिलीव इन काँग्रेस कळ्ळें तुका न्ही. काँग्रेस इज नॉट स्ट्रेट फॉरवर्ड.
फाल्यां कित्याक निवडून येतले परत बीजेपी वतले. म्हाका एक सांग, आतां हांव परत एकदा उलयतां. आयज तुमी टॉपिक काडला उलोवचो पडलो. आयज जेन्ना गोंयान इतले इश्यूज आहात, मुद्दे आसा, तेन्ना हे इश्यू कोण घेता? काँग्रेस घेता, हे येता फुडें, हे लायमलायट घेवपाक मरे. इश्यू कोण घेता? हो संजय बर्डे घेता, फिडोल पेरेरा घेता, मारियान घेता, रामा घेता, आमचे बाकीचे एक्टिव्हिस्ट घेता. कितें हे इश्यूज घेतात मरे? हे काँग्रेस आयज आमी जे आयज वावर करता न्हू, ते एक पार्टीच्या वयल्या लेवलाचेर वावर करता आमी. कितें आयज आमी आयज जेन्ना बिलां तुमची पास जाली ना, आमी भायर रावन निशेध केला मरे तेचो. हे काँग्रेस पार्टीन आयज आमकां वयता थंयसर त्रासान घातले, वयता ते त्रासान तर तुम्ही रिग्रेट करता म्हणटा हेंका तुम्ही सपोर्ट केलो आमी एक्टिव्हिस्टाक सपोर्ट केलो, आमच्या मनशाक सपोर्ट केलो. आमी काँग्रेसीक केलो न्हू. आमचो एक्टिव्हिस्ट पॉलिटिक्सान थंय वचून तो निवडून येवन पार्लमेंटान वचूंक जाय म्हणून आमी सपोर्ट केलो. बरें आसा. आमी कितें दिसता आनी एक क्वेश्चन म्हणल्यार तुमी म्हणटा आतां तुमी ईव्हीएमाचो इश्यू घेतलो, तो ईव्हीएमाचो इश्यू तेणी सपोर्ट करूंक ना, तेन्ना जावं ना. आता जो इश्यू काँग्रेसान घाल्ला, यू हॅव टू एक्सेप्ट इट इज अ बिग पार्टी ऑल ओव्हर इंडिया. जेन्ना तेणी एक मुद्दो घेतला, वाय डू यू थिंक यू वूड नॉट वॉन्ट टू सपोर्ट इट? आयक आमी आमच्या लेवलाचेर काम करतले, तांकां तेंच्या लेवलाचेर काम करूं न्ही. ती एक व्हडली पार्टी, तेंचे कडेन कापासिटी आहा न्हू, जाल्यार एक्सपोज करून दाखोवनी आमकां सारकें. डायरेक्ट एक्सपोज आनी सारकें आमकां रिजल्ट ओरिएंटेड एज्युकेशन जाय. तुम्ही फुडें सरले मरे. आयज एलिगेशन घातले न्हू, प्रूव करा कितें जाल्यारूच आमी तुमचेर विश्वास दवरता. तुम्ही प्रूव करून दाखयल्यार आमी विश्वास दवरता. तुम्ही आयज जर ही काँग्रेस पार्टी फुडें सरले न्हू, तेंच्यांनी हे कन्क्लुजनाचेर व्हरपाची गरज आसा. आमी आमच्या पद्दतीन आवाज उठोवंक जाय तो उठयतले. आमी कोणाक आमकां जर आमच्या मनाक जर पडटा दिवपाचो म्हणून जाल्यार दितले, पूण आयज आमकां पटना. कित्याक पयलीं 12 गेले आनी मागीर 8 गेले म्हणून आमच्या मनाक पटना. आणि एक मरे हे जर पार्लिमेंटात झगडटा तर काँग्रेस पक्षाचो मनीस बीजेपीन वयता आणि बीजेपीचो मनीस आजपासून फुटलेलो ना. एक बिल पास करून तुम्ही हाडा. निवडून येयल्या उपरांत ज्या पार्टी निवडून येयल्या उपरांत दुसऱ्या पार्टीन वचोंक फावना. हे मातशें करीत जाल्यार आमचो देश खंय तरी शांत जातलो. तेज्या बरोबर प्रत्येकाने विचार करपाक जाय. हे जे आमचे काँग्रेसचे पयलीं 11 जाण गेल्ले, 8 जाण आतां गेल्या, आतां परत निवडून येना फुडें वयचे ना म्हणून कोणाची घेंचीन देवाची शपथ घेतली, सगळ्या आवय बापायची शपथ घेतली. पूण हे हेंच्यांनी आतां कोणाची शपथ घेवपाची? हे आमकां काँग्रेस जे लिडर जे आहेत, अमित पाटकर काल येयला, म्हारगाय जरी केन्ना देवाना सकेल तो काल तो येयला आणि उखलून ताका येयला आणि तो फोटो पेपराचेर येयलो. कित्याक लागून? पब्लिसिटी घेवपाक. गोंयचे आयज जे प्रश्न पडलेले आहा, बिजत प्रश्न पडलेले आहा, ते केन्ना वयर काडटलो तूं? एज्युकेशन कमर्शियल चला, मायनिंगाचेर आयज तुमचे भितरसून सेटिंग आसा बीजेपीच्या सरकारा कडेन. कित्याक लागून? अमित पाटकर काल येयला. इतकी जे प्रॉब्लेम जे गोंयान जे पडलेले आहा, भिजत पडलेले आसा, आज पासून तो कित्याक लागून देवना? काल कसो येयलो? राहुल गांधीजीक थंयसर हे केला म्हणून तूं आयज हांगा येयला, तुका भितर उडोवंक जाय म्हणून फोटो काडून सांगपाक हांव चॅलेंज करता अमित पाटकराक. आमकां हो उलोवपाक बीजेपीच्या अगेन्स्ट दिना. हांव काँग्रेसमॅन आसलो, कळ्ळें तुका? म्हाका हेणी सांगलें तूं बीजेपीच्या अगेन्स्ट उलोवंक फावना म्हणून. जाल्यार काप आसा जाल्यार म्हाका बरोवन दी स्पोक्स पर्सन म्हणून. म्हाका तो उलोवंक दिना जालो आनी काल तो येयला फोटवाक लागून आनी सांगता फोटो येयलो तेजो. आपूण राहुल गांधी एक फोटो देता दिल्ली वयतलो. पण हांव मागता बीजेपीचे सरकार आणि काँग्रेसचे सरकार म्हाका तेंचे कळना. पूण राहुल गांधीजीन जे काल वयर तेका केल्लेले आसा न्हू, हांव तेका एप्रिशिएट करता. तो भायर सरलो. वाचोया रे वाचोया डेमोक्रेसी वाचोया. वाचोया रे वाचोया डेमोक्रेसी वाचोया. वाचोया रे वाचोया डेमोक्रेसी वाचोया. ईवीएम हटाओ देश बचाओ. 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 बिहार इलेक्शन कापासता जाल्यार बॅलेटाचेर करून दाखया आमकां. बॅलेट पेपर जिंदाबाद जिंदाबाद. बॅलेट पेपर जिंदाबाद जिंदाबाद. बॅलेट पेपर जिंदाबाद जिंदाबाद. एक जरी तर ते सिन्सियर आसा जाल्यार सगळ्यो पॉलिटिकल पार्टी ज्या भाशेन नॅशनल वायडाक तेंच्यांनी अलायन्स म्हणून थंयसर गेल्या न्ही, गोंयान कित्याक वचना? गोंयान जितल्यो पॉलिटिकल पार्टी आहा, कितें फायनली पॉलिटिकल पार्ट्यांक वोट मारपाक जाय न्ही. सगळ्यो पॉलिटिकल पार्टी कित्याक लागून भायर सरना? कितें आहा सेटिंगा? दुसरी गजाल, जरी तर ते म्हणटा ईव्हीएम नाका आहले म्हणून, जाल्यार तुमी इलेक्शन करूंकूच दिनाका मरे पॉलिटिकल पार्टी. आमकां आनी कित्याक लागून वोट मारता काडटा भायर? ईव्हीएमूय करपाक ईव्हीएम जर तर फ्रॉड आहा न्हू सद्या, जाल्यार ज्या पर्यंत सारके लायनीर बसना त्या पर्यंत इलेक्शन करपाक दिनाका. आनी खऱ्यांनीच जरी तर हे इंडिया अलायन्स तर थंयसर आसा, बिहाराक इलेक्शन चल्ला थंयसर, जरी तर सारखे ना जाल्यार इलेक्शनाक बसपाकूच दिवपाक जाय, पॉलिटिकल पार्टी बसोंकूय जायना. बॉयकॉट करपाचें म्हणून सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांनी बिहार इलेक्शन बॉयकॉट करपाक जाय. कळपाक जाय जनतेक की हे रॉंग आहा म्हणून. इलेक्शनाक बसपाक जायना तांच्यांनी. इलेक्शनाक कित्याक बसपाक जाय? फ्रॉड आहा म्हणून कळटा आमकां, फेक आहा म्हणून कळटा, जाल्यार इलेक्शन करपाकूच दिवपाक जायना. निदा रस्त्यांचेर
न्हिदात मरे थँक्यू